काय सांगाल, आज आपण या ठिकाणी अर्ज भरलेला आहे, उमेदवारी अर्ज भरलेला आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा. काय भावना आहे, काय विजन काय आहे, काय खराळवाडी, गांधीनगर, अजमेरा, वास्तुउद्योग आणि नेहरूनगर, विठ्ठलनगर, यशवंतनगर ह्या भागातील ज्या 8 वर्ष सर्व नागरिक त्रस्त आहेत, त्या नागरिकांसाठी ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या प्रथमता देण्याची मी योजलेलं आहे आणि त्या पद्धतीचं काम चालू करणार आहे. पाहिले तर सध्या प्रभाग क्रमांक 9 हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या चर्चेत येत आहे. त्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमदार पुत्र यांना उमेदवारी दिली. काय पॅनलचा काय निर्णय असेल विकास धोरणाच्या माध्यमातून? भाजपाचा पूर्ण विकासाच्या मुद्द्यावरच सगळे आम्ही लढतोय आणि मुख्य प्रवाहात येणं म्हणजे केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये मुख्य प्रवाहात येऊन जर काम करायचं असेल आणि त्या पद्धतीच्या जर लोकाभिमुख जर काम करायचं असेल तर ते त्यासाठी प्रवाहात आलेलो आहे. खराळवाडी आणि नेहरूनगर मधील स्थानिक नागरिकांचा इथल्या जो इच्छुक उमेदवार आहेत भाजपमध्ये त्यांना विरोध आहे, काय सांगाल? नाही, त्याबद्दल तुम्ही नागरिकांना जर विचारलं तर फार बरं होईल, कारण कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी मी नाहीये. मला माझ्या जनतेबरोबर काम करायचं. कोणत्या समस्या आहेत की तुमच्या माध्यमातून प्रमुख म्हणून सोडवल्या जातात? 9 नंबर जो प्रभाग आहे, म्हणजे मला जर विचारलं तर मी खूप असंख्य तुम्हाला तिथं असुविधा दाखवेन, पण तुम्ही जर स्वतः जाऊन जर तिथं बघितलं तर तुम्हाला त्यामध्ये कळेल की 40 वर्ष जर सत्ता कोणाकडे असेल आणि त्याचं जर माझ्याकडे जर 40 वर्ष सत्ता असती तर नक्कीच त्या प्रभागाचं नंबर 1 केलं असतं. स्थानिक नागरिकांना मतदानाविषयी काय आव्हान? जो काम करतोय त्याला नक्कीच मतदान झालं पाहिजे. उगीच मी काहीच करत नाहीये आणि लोकांच्या फक्त त्या दडपशाही, हुकुमशाही आणि सगळंच मला पाहिजे, जर ह्या भावनेतनं जर निवडणुका होणार असतील आणि जर लोकांना ज्या आपण म्हणतो ना मूलभूत सुविधा जर देण्याचा जर प्रश्न येतोय आणि त्यावेळेस जर काही करतच नसतील आणि फक्त पैसा 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 जर ह्याच जर गोष्टी असतील तर मग त्या चुकीच्या आहेत. स्वतःला ज्यावेळेस आपण एका लोकप्रतिनिधी समजतो तर त्या वॉर्डातली लोक, ती वॉर्डातल्या जनता बरोबर असली पाहिजे. बाहेरून पेड आणलेली जनता त्याचा उपयोग नसतो. ऍक्च्युअल मध्ये जो मतदार येतो माझ्या बरोबर. लास्ट प्रश्न असा, प्रभाग क्रमांक 9 मधील निष्ठावंतांना न्याय भेटलाय का? भारतीय जनता पार्टी जे इच्छुक होते, काय आता ते अपक्षामध्ये लढणार आहे, त्यांना न्याय भेटेल? न्याय नक्कीच त्यांना भेटेल. या भविष्याच्या काळामध्ये पक्ष हा प्रत्येकाला न्याय देतोच, त्यामुळे आम्ही पण त्या पद्धतीनं न्यायाच्या प्रतीक्षेत सुद्धा आम्ही आहोत आणि आमचं काम बघूनच पक्षाने पण आमची निवड केलेली आहे. त्यामुळे आज पण मी त्या पक्षामध्ये आहे, त्यामुळे निश्चित त्या लोकांना पण मी स्वतः सुद्धा न्याय द्यायचा प्रयत्न करेन, कारण ते माझ्या प्रभागातले ते भाजपाचे कार्यकर्ते आहेत किंवा ते इच्छुक आहेत. त्यामुळं माझ्याकडून पण होईल आणि नेत्यांकडनं पण होईल. जे नाराज उमेदवार होते त्यांची कसे समजूत काढाल? सर्व पक्ष मिळून पण आम्ही एकत्र बसू. मी स्वतःही त्यांना म्हटलं तसं की मी स्वतः त्यांना जाऊन रिक्वेस्ट करेन आणि नक्कीच ते पक्षाचे, भाजप पक्षामध्ये एक शिस्त आहे आणि शिस्तीचं पालन आम्ही करणार आहोत आणि ते सुद्धा करतील.